तर ही आहे KTHM कॉलेजची लायब्ररी. तुम्हाला असं वाटत असेल की मी अभ्यास वगैरे करतोय, बट अभ्यास न करता मी इथे लगातार 1:30 वाजेपासून तर 4:30 वाजेपर्यंत झोपलेलो होतो आणि दीड अराऊंड 3 आवर्स मी झोप घेतलेली आहे, जेणेकरून मला आज जे रात्रीचं टार्गेट आहे 10 तास स्टडी करण्याचं, त्यामध्ये झोपेचा व्यत्यय येऊ नये. कोणीच नाही लिटरली. हे आहे लायब्ररीच्या बाहेरचं कॅम्पस. कोणी नाही आहे इथे. आणि हा आहे मी, झोपेतून उठल्यावरती चेहऱ्याची फारच वाट लागून जाते. असं वाटतं की काही नाही, चांगलं आहे चेहरा, बट बाहेरच्याला बघून असं वाटतं की म्हणजे लिटरली एकदम आळशी मुलासारखी फिलिंग येते. सो जरी मला वाटत असलं की माझा चेहरा छान आहे, वॉटेवर, तरी मला तो क्लीन करावा लागेल बाय वॉशिंग इट जेंटली. सो लेट्स गो टू द वॉशरूम. सो आय हॅव वॉश्ड माय फेस आणि माझ्या चेहऱ्यावरचं पूर्ण ऑइलीनेस निघून गेलेला आहे, जो की फार खराब दाखवत होता माझ्या चेहऱ्याला. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे एक विशेष गोष्ट. आज 28 फेब्रुवारी आहे. आज 28 फेब्रुवारीचा आज विज्ञान दिन असतो आणि आज सायन्स डे असूनही आमच्या कॉलेजमध्ये साहित्य संमेलन अरेंज झालेलं आहे. आणि त्या साहित्य संमेलनामध्ये बघू शकता येथे फार मोठा हॉल लावला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टॉल्स आहे. आणि विशेष गोष्ट ही या हॉलची, तुम्ही बघू शकता की ॲक्च्युली बऱ्यापैकी मोठा हॉल आहे. मी तुम्हाला काही क्लिप्स त्याच्यामधले दाखवीन. बेसिकली या हॉलमध्ये तुम्ही बरेचसे साहित्याच्या रिलेटेड स्टॉल्स बघू शकता, जे की पुस्तकं वगैरे विकताय, जे की वेगवेगळ्या मराठी भाषेच्या संदर्भात त्याच्या संदर्भात काहीतरी विकताय. सो बऱ्यापैकी मोठा हॉल आहे. आणि याच हॉलमध्ये आहे माझा मित्र, ज्याला की पैशांची फार गरज होती आणि तो याच्यामध्ये काम करत आहे ॲज अ स्टॉल हँडलर म्हणून. बेसिकली काल मी एका डीलरशी, म्हणजे एका स्टॉलवाल्याशी बोललो की माझ्या मित्राला अशी गरज आहे, आणि तो कन्व्हिन्स झाला त्याला घेण्यासाठी. आणि आय गेस माझा मित्र फार हॅपी मोडमध्ये असेल, कारण त्याला ॲक्च्युली गरज होती कामाची आणि ही डझंट फील अशेम्ड अबाउट इट. दॅट्स द गुड थिंग अबाउट इट. सो या. आणि दुसरी चांगली गोष्ट या साहित्य संमेलनामध्ये अशी आहे की कालच या साहित्य संमेलनामध्ये माझे जे फार मी त्यांना मानतो इन टर्म्स ऑफ म्हणजे ऐकतो क्लासिकल सिंगिंग ज्यांचं, ते आहे आपले राहुल देशपांडे सर, ज्यांनी मराठी शास्त्रीय संगीताला फार उच्च स्तरावरती नेलं. उच्च स्तरावरती आय मीन त्यांचे बरेचसे मी क्लासिकल सॉंग्स वगैरे ऐकत असतो. सो आय लव टू लिसन देम. आणि तेच काल येथे परफॉर्म करून गेले. प्राऊड मोमेंट टू बी इन द कॉलेज वेअर मिस्टर राहुल देशपांडे सर हॅड परफॉर्म्ड. सो दिस इज तिकडनं एंट्री गेट आहे, ही बॅक साईड आहे, ही साईड आहे. आणि माझा फ्रेंड इथेच कुठेतरी मॅप्स वगैरे विकतोय. ॲक्च्युली स्टॉल मॅप्सचा आहे, तो विकतोय. चला, त्याला मी सांगितलेलं की असं असं आहे आणि तो इथे आला आणि जॉईन झाला. उद्याचा दिवस हा या स्टॉल. उद्या ॲक्च्युली अजय अतुल येणार आहे इथे परफॉर्म करायसाठी. ॲक्च्युली वेगळा हॉल आहे, बट आय एम टेलिंग यू. आणि उद्याच या कार्यक्रमाची सांगता देखील आहे. वेगवेगळे पोस्टर आहे ते बघू शकता लावलेले आहे या ठिकाणी.
ते कॉलेजचं मेन एंट्री गेट आहे. आय मीन टू एंटर द क्लासरूम, नॉट ॲक्च्युअल कॉलेज. बरेचसे उपक्रम येथे दिसत आहे विद्यार्थ्यांचे. फोक आख्यान सुद्धा आहे येथे. उद्या आहेत ॲक्च्युली 1 मार्च, सायंकाळी 7 ते 10 वाजता. ॲक्च्युली रात्रीच्या वेळेस फार सुंदर दिसतं, कारण बघू शकता हे मेन एंट्री गेट होतं, ज्याच्यामधून आपण या स्टॉल्सच्या हॉलमध्ये एंट्री करतो. सोन्याचा स्वतंत्र सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्थान प्राप्त झालेलं ही सगळी शस्त्र पाहत असताना आपणही जणू त्या काळात वावरतो आहोत असं वाटतंय. काही लिखित आता इथे गेल्यावरती मध्ये लेफ्ट घ्यायचा आहे. लेफ्ट घेतल्यानंतर माझ्या फ्रेंडचा जो स्टॉल आहे तो आपल्याला दिसणार आहे, आणि स्टॉल ॲक्च्युली नकाशे वगैरे विकतो. लेट सी. आय डोंट थिंक की मी रिव्हील करू शकतो की नाही. ॲक्च्युअली 2nd नंबरचा स्टॉल आहे. मी रिव्हील केला पण आहे माझ्या मित्राचा फेस, बट आय डोंट थिंक की मी जास्त रिव्हील करू शकतो ते. थोडी बार्गेनिंग जमली पाहिजे. हाऊ इज युअर फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ स्टॉलवरती येण्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स काय? 200 ला 3. तर मी आलेलो आहे पार्किंगमध्ये आणि जायचं आहे घरी. माझा मित्र थांबेल तिथे 10 वाजेपर्यंत, आणि 10 वाजल्यानंतर तो त्याच्या रूमवरती जाईन. मी चाललो आहे घरी, आणि घरी मला लिटरली पूर्ण रात्र जागायचं आहे, आणि रात्र जागायचं असल्यामुळं डाएटवरती फार कॉन्शियस राहावं लागेल मला, कारण मला लिटरली ह्या पॉईंटवरती इतकी भूक लागली, बट ती भूक मिटवण्यासाठी मी जर समोसे वगैरे खाल्ले तर आय एम 99% शुअर माझा पास्ट रेकॉर्ड आहे, मला रात्री जास्त जागणं सस्टेन होणारच नाही. सो टू अवॉइड इट मी समोसे नाही खाते, बट ती भूक घालवण्यासाठी काहीतरी हेल्दी घ्यावं लागेलच. आता मी आज अंडे आणू नाही शकलो, उद्यापासून मी ह्या वेळेस अंडे ट्राय करेल, बट आत्तासाठी मी बघेल ड्रायफ्रूट्स वगैरे घेण्याचं, कारण काल पण मी जसं की मला आत्ता क्रॅश म्हणजे भूक लागली होती, ते मिटवण्यासाठी मी काल बदाम घेतलेले. लेट्स सी आज काय दुसरं ट्राय करता येऊ शकतं ते, आणि भेटतो तुम्हाला दुकानामध्ये बदामाच्या ड्रायफ्रूट्सच्या. लेट्स गो. तर भूक तर लागलेली, पण ती भूक मिटवण्यासाठी मला जास्त खायचं नाही आहे, कारण रात्रभर जागायचं आहे. ती भूक भागवण्यासाठी मी जस्ट 30 रुपयाचे अक्रोड घेतलेले आहे. तर त्या दुकानातनं मी रुपयाचे अक्रोड घेतलेले आहे टू जस्ट भूक भागवण्यासाठी. हेल्दी ऑप्शन बाय द वे. तर मी पोचलेलो आहे, आणि जे अक्रोड होते ते ऑलमोस्ट पूर्णपणे संपवलेले आहे, जेणेकरून माझी भूक पूर्णपणे गायब झालेली आहे. सो या जातो आहे घरी. 2-1 तास खेळतो 8 वाजेपर्यंत. 8 वाजेनंतर जेवण करतो, आणि पुढचं शेड्यूल मी तुम्हाला सांगेल माझं. लेट्स गो. तर येथे एक्सरसाइज चाललेली आहे. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आणि इथे खेळणं चाललेलं आहे. 100 पर्यंत चल. हां स्टार्ट. हो 100 पर्यंत. हां
5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 90, 91, 92, 93, 94, 95, 100. Very good. Very good. Give me a high five. 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 Oh. बस बस. दररोज पार्किंगमध्ये असतो. आज घेऊन झालेलं आहे शादू. तर 8 वाजत आलेलेच आहे थोड्या वेळामध्ये आणि थोड्या वेळात मी वरती जाईन. वरती गेल्यानंतर आय विल eat and then I will share my study plans with you guys. This is the हे आमचं प्लेग्राऊंड आहे. ॲक्च्युली हे मेन नाही आहे. आम्ही पार्किंगमध्ये खेळतो बट आज थोडं वेगळं ट्राय करावं त्यामुळे मागच्या साईडला येऊन इथे खेळतो आहे. सो इथे बरेचसे इक्विपमेंट्स आहे. ओपन जिम म्हणू शकतो आपण याला, जे आपण ट्राय करू शकतो. सो या सी यू. तर मी सांगितल्याप्रमाणे मला 10 वाजता स्टडी करायला बसायचं होतं आणि सकाळी 8 वाजता उठायचं होतं स्टडी सेशन झाल्यानंतर, जेणेकरून म्हणजे 10 तास कंप्लीट होईल. बट प्लॅन कम्प्लिटली चेंज झाला आहे. मी काही कारणास्तव 1 तास माझ्याकडनं म्हणजे काही मजबुरी होती, त्यामुळं 1 तास डिले झाला. बेसिकली झोपीला होता तो माझ्या लहान भावाला, त्याला 1 तास गेला माझा. सो नो मॅटर, मी हा जो टायमिंग आहे हा सकाळचे 8पेक्षा सकाळी 9पर्यंत शिफ्ट करत आहे. सो नो मॅटर कितीही काही झोप येऊ, मी पूर्णपणे मला फोर्स करणार आहे 9 वाजेपर्यंत या ठिकाणी बसून राहण्याचा. सो कॉफी बनवायची तयारी झालेली आहे. गरम पाणी घेतलेलं आहे. चमचे वगैरे घेऊन मी रेडी होईन. बट त्याच्या आधी मी माझ्या पूर्ण बॉडीला फ्रेश करण्यासाठी, जेणेकरून मला काही झोप येऊ नये, त्यासाठी मी पूर्ण आंघोळ करणार आहे. सो आय थिंक बाय डुईंग दॅट देर विल बी नो शॉर्ट ऑफ गेटिंग स्लीपी. सो या लेट स्टार्ट. आंघोळ वगैरे करून येतो आणि जस्ट स्टार्ट करतो स्टडी सेशनला. 11 वाजलेच आहे, तर 11 ते माझा टायमिंग असणार आहे. 11 वाजेपासून सकाळचे 9 वाजेपर्यंत आय विल ट्राय. आणि सांगेल मी आंघोळ करून आल्यावरती की काय प्लॅन असणार आहे माझा स्टडीचा, आजचे गोल काय असणार आहे माझ्या स्टडीचे. सो या भेटतो तुम्हाला नंतर. चलो, तर मी रेडी आहे आंघोळ करून आणि लेट स्टार्ट आवर स्टडी विथ कॉफी. मी कॉफी यासाठी एवढी हायलाईट करतो आहे कारण आय थिंक मला जर रात्रभर जागं राहायचं असेल तर माझ्यासाठी ॲटलिस्ट, म्हणजे माझ्या माइंडमध्ये असं फार कन्व्हिन्स झालेलं आहे आणि जे की सायन्स बेस्डसुद्धा आहे की देर इज नो ऑप्शन. माझ्या माइंड म्हणजे माझ्या याच्यानुसार म्हणतो आहे, देर इज नो ऑप्शन. जर मी कॉफी घेतली नाही तर मला हमखास झोप येणारच आहे. सो आय विल टेक दिस अमाऊंट ऑफ कॉफी into it and I will put it here. आणि हे पाणी मी टाकेल याच्यामध्ये. वाव, अशा प्रकारे बनत आहे आपली एनर्जी ड्रिंक, जे की मला पूर्ण रात्र जागं ठेवायची कॅपॅसिटी होल्ड करतं. या दिस इज इट. तर याला ठेवून देतो मी थोड्या वेळात.
आहे प्लस सांडशी. तुमच्याकडे काय म्हणता याला सांगा कमेंटमध्ये. आमच्याकडे याला सांडशी असं म्हणता, सांडशी. काही जण पकडसुद्धा म्हणत असतील, बट मी तर सांडशीच म्हणतो याला. सो दिस इज आवर कॉफी कप. आणि थोड्याच वेळात मी सर्व रेडी करून माझं आजचं टार्गेट स्टडीचं तुमच्यासोबत शेअर करतो. सो या, भेटूया. तर मी रेडी आहे. बेसिकली आज मी फिजिक्सचा स्टडी करणार आहे फर्स्ट ऑफ ऑल. कारण माझे फिजिक्समध्ये मी या स्टडी जर्नीला स्टार्ट केलं होतं आणि फिजिक्सचेच ॲक्च्युली बरेच 4-5 लेक्चरचे बॅकलॉग राहिले. सो आय विल ट्राय माय 100% की आज ह्या रात्री ते बॅकलॉग पूर्ण झालेच पाहिजे. आणि ते बॅकलॉग पूर्ण झाल्यानंतर आय विल ट्राय टू फोकस ऑन मॅथ्स. सो लेट्स सी. वन्स मी ते फिजिक्सचे पूर्ण आज अप टू डेटपर्यंत कंप्लीट करत नाही लेक्चर, आत्तापर्यंत जेवढे टाकले तेवढे कंप्लीट करत नाही विथ प्रॉपर नोट्स टेकिंग. आता बेसिकली माझा 11चा पार्ट चालू. स्टडी चक्र म्हणून एक ॲप आहे, त्या ॲपवरती मी त्या सरांचा कोर्स घेतलेला आणि तो कोर्स मी अप टू डेट फॉलो करायचं ठरवलेलं आहे. सो लेट्स ट्राय टू कवर ऑल द बॅकलॉग टुडेज नाईट अँड लेट्स ट्राय टू स्टडी मॅथमॅटिक्स ऑल्सो. तर आय एम रेडी. हा आहे माझा लाईव्ह स्ट्रीमिंगचा सेटअप. ॲक्च्युली मी लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकत नाही, बट आय होप की तुम्ही या चॅनलवरती 50 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करशाल, जेणेकरून आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये सुद्धा लाईव्ह स्टडी करू शकतो. सो तोपर्यंत मी तर मला पूर्ण नाईट या ट्रायपॉड स्टँडनेच रेकॉर्ड करायचा प्रयत्न करतो आहे. सो मी माझे स्टडी क्लिप्स फास्ट फॉरवर्ड करून या व्लॉगच्या एंडला टाकणार आहे. आणि हाच आहे माझा आजचा स्टडी प्लॅन, जो की जे काही बॅकलॉग राहिलेले आहे ते पूर्ण करायचं आहे. सो सकाळी 9 वाजेपर्यंत मी पूर्णपणे मला फ्लो स्टेटमध्ये नेणार आहे, नो मॅटर कितीही झोप येऊ. काल मम्मी असल्या कारणाने मला जास्त वेळ जागता आला नाही तिच्यासमोर, कारण ती इथे झोपली होती. आणि आज तसं काही नाही. सो देर आर नो एनी एक्सक्युजेस. सो आज मी 100% ट्राय करेल. आणि बाय द वे ही माझं फर्स्ट टाईम आहे जे की मी रेकॉर्ड करून स्टडी करतो आहे, आणि ते बी 10 तास, जे की मी ह्याच्या आधी कधीच केलेलं नाही आहे. आणि रेकॉर्ड ह्याच्यामुळं करतो आहे कारण मला एक स्ट्रिक्टनेसमध्ये एक कटिबद्ध ठेवण्यासाठी मला रेकॉर्ड करतो आहे. कारण मला माहिती आहे कोणीतरी बघतं आहे मला, तर मी ते स्टडी करायवरती फोकस करेल. जर मला कोणी बघणारं नसेल तर मी स्टडीवरनं शिफ्ट होऊन या बेडवरती शिफ्ट होणं. सो या, लेट्स स्टार्ट आवर स्टडी विदाउट एनी. जास्त काही बोलत नाही आज. मला सेटअप दाखवून देतो. हा आहे सेटअप. ही आहे खुर्ची, हे आहे माझं व्हे प्रोटीन, हे आहे माझी कॉफी, हे आहे माझं पाणी. ऑल इज सेट. लेट स्टार्ट आवर स्टडी. आणि मी तुम्हाला डायरेक्ट 9 वाजता भेटेल, कारण हा जो फोन आहे हा येथे अटकवलेला असेल माझ्या माझा स्टडी लाईव्ह रेकॉर्ड करण्यासाठी. सो या, लेट स्टार्ट, लेट्स गो. तर आता वाजले आहे 9:30 सकाळचे, आणि मी कंटिन्युअस रात्रभर लेक्चर करत होतो. एवढ्या काही ज्या नोट्स आहेत त्या मी घेतलेल्या आहे लेक्चर्समध्ये, पूर्ण रात्रभर जागून. प्रॉब्लेम असा झाला की मी जेवढं ठरवलं होतं पूर्ण लेक्चर करेन आणि ट्रिग्नोमेट्री मॅथमॅटिक्सला पण टच करेल, ते काही झालं नाही. इनफॅक्ट काही फिजिक्सचे लेक्चर आहे 2-4 ते पण राहिले माझे, आणि आता नंतरच्या सिटिंगमध्ये मला पूर्ण डबल मेहनत करून ते कंप्लीट करावेच लागतील. सो वाजले सकाळचे 9:30, आणि काही टेक्निकल गोष्टींच्या अडचणीमुळे माझं
पूर्ण सेटिंग कंप्लीट झालं नाही व्यवस्थितपणे, फ्लो तुटला होता माझा. बट नेक्स्ट टाईम मी त्याला नक्की इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेल. सो आता आंघोळ करतो आणि कॉलेजला जातो आणि सांगतो पुढची जर्नी काय असेल माझी. बाय. तर आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी तयारीत आहे जेवण करण्याच्या. मी आता म्हणजे कॉलेजला जाऊन ॲक्च्युली झोपणार आहे. तर मला पूर्ण पोट भरून जेवावं लागेल जेणेकरून मला व्यवस्थित झोप येईल. मला कार्बोहायड्रेट्सबद्दल जास्त चिंता करायची गरज नाही. असं नाही की मी जास्त घेणार, बट मी जास्त काळजी करतो कार्बोहायड्रेट्सबद्दल रात्री जागायच्या वेळेस. तेवढी काळजी करायची आत्ता मला सध्या गरज नाही, कारण मला झोपायचं आहे. तर आता 10:30 वाजलेले आहे ॲक्च्युली आणि मी कॉलेजला 11 11:30पर्यंत पोहोचेल. जेवण वगैरे करतो मी, जेवण पण दाखवेल तुम्हाला की काय घेतो आहे आज डिनरमध्ये. सो या, लेट स्टार्ट. हा आपला सेटअप होता जो की पूर्णपणे बदललेला आहे आता. तर हे करत आहे मी जेवण, ज्यामध्ये पूर्ण डिश भरून अगदी पूर्ण भरून डाळ घेतलेली आहे. हे आहे आपले वालाच्या शेंगा आणि बटाटे मिक्स प्लस चपाती. एवढं मी फुल पोट भरून खाणार आणि कॉलेजला जाऊन मित्राला भेटून झोपणार. आलेलो आहे कॉलेजच्या पार्किंगमध्ये. भयंकर गर्दी, इतकी गर्दी की मला फर्स्ट टाईम स्कूटीला जागा शोधायला एवढी मेहनत करावी लागली. इतकी गर्दी मी कधीच बघितलेली नाही. पूर्ण पार्किंग लॉट फुल झालेला. वॉट एव्हर, आता मला लिटरली 12 वाजले इथं आणि हाच विचार करतो आहे की माझी ॲक्च्युली पूर्ण झोप होईल की नाही. बट आय विल ट्राय टू गेट माय स्लीप डन. ते जस्ट माझा मित्र, माझा फ्रेंड आला की नाही हे बघावं लागेल पहिले. त्याला भेटून आय विल गो टू स्लीप. दॅट्स माय सिम्पल अँड इझी प्लॅन फॉर टुडे. व्हिडिओ एडिट वगैरे करेल व्लॉग कालचा आणि तो आज अपलोड करून देईन आणि दॅट्स ऑल. एवढंच आहे. बाकी स्टडी वगैरेचं जर म्हणायचं झालं तर जो पहिला चॅप्टर आहे फिजिक्सचा, त्याचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट नावाचा चॅप्टर आहे. तो पूर्ण केलेला मी. लेक्चर्स वगैरे फक्त त्याचे PYQs वगैरे राहिलेले सॉल्व करायचे. ते मी बऱ्यापैकी नंतर प्रयत्न करेल. बट ॲटलिस्ट मी त्याचे नोट्स तरी घेतलेले आहे संपूर्ण. कालच्या पूर्ण रात्र जागून मी तेवढं तरी काम केलं आहे आणि व्हेक्टर्सचा पण अर्धा पोर्शन मी फिनिश केलेला आहे. सो पुढच्या म्हणजे आजची जी रात्र आहे त्यावेळी मी तुम्हाला प्लॅन्स सांगेल माझे स्टडी सिलेबस कम्प्लिशनचे काय असतील काय नाही ते. सो वॉट एव्हर, हे होतं आजचा व्लॉग. होप यू गाईज लाईक दिस व्लॉग ऑफ माइन. असंच जर काही नवीन कंटेंट बघायचं असेल तर, आणि एक एम आहे ह्या चॅनलचं की लवकरात लवकर 50 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण केले तर चांगलं होतील. कारण आपल्याला लाईव्ह स्ट्रीम करता येईल ज्यामध्ये आपण लाईव्ह स्टडी स्ट्रीम करू शकतो, जेणेकरून माझा बेनिफिट राहील, तुमचा बेनिफिट राहील. माझा इन टर्म्स ऑफ स्टोरेज बेनिफिट राहील, तुमचा इन टर्म्स ऑफ मोटिवेशन ॲज अ मोटिवेशन म्हणून तुम्ही त्याला घेऊ शकता. हा बेनिफिट राहील. सो या, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस.